सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज जरा लोकेशन चेंज आहे. दरवेळी तुम्ही पण म्हणजे वैतागले असेल ते सिंहगड रोड, तेच पु ल देशपांडे उद्यान, तेच ट्रॅफिक, तेच हे सगळं. आता पण हाय ट्रॅफिक. पुण्यात असल्यावर ते ट्रॅफिक होणार नाही असं होणं शक्यत नाही. आणि आतले ट्रॅफिक आहे. बघू, मार्ग काढू. आज आपण चाललोय, माझ्यासोबत भाई आयरन क्लेच आहे. तुम्हाला मी म्हणत होतो त्या पोरालाच घेऊन चाललोय भाई. त्याला किडनॅप केलं आज आपण, आणि काय आपल्याला एक शूट करायचंय. पावसाने पण मध्येच आपला कहर चालू केलाय. 3-4 दिवस झाले पाऊस नव्हता, आणि बरोबर आजच पाऊस पडायचा जेव्हा मी मला बाहेर पाडायचं होतं. किती हुशार असा माणसाने घालायचा. हा चला, काका काका प्रो आहे. चल की म्हणा फ्रॉंक्सवाले मुहूर्त काढतो ते. तर आज आपण चाललोय सिंहगडवरती. सिंहगडवरती म्हणजे सिंहगड फोर्टवरती नाही, तर सिंहगडच्या इथं एक हिडन जेम आहे. ते मला सापडले. ते 90% लोकांना तर माहीतच नसेल. ते मी तर म्हणेल बाकीच्या 10% लोकांना माहिती असेल. आपण तिकडे आज चाललोय, तुम्हाला दाखवतो मी प्लेस. ती खूप सुंदर प्लेस आहे मित्रांनो. फक्त हिडन जेम आहे याचा अर्थ असा नाही की तर जाऊन त्या हिडनची पर वाट लावून टाकायची, असं करू नका. चांगलं पौराणिक तिथं एक स्टोरी पण आहे, ती पण तुम्हाला सांगेल मी ऑफकोर्स. तर बघू, पावसाने तर केलं ते कर, तसंच काय वाईट नाही. पाऊस पाहिजे, उलटा पावसाचा दिवस आहे. म्हटलं बघू, चला. ए बाबा, ठोकतो काय? खायला जवळून आलं बाई. पेट्रोल आहे का बाई? पेट्रोल टाकू आपण तर. हां, फ्युलअप करून थोडंसं आहे. तसं डिस्टन्स चांगलंच आहे, करून घेऊ. अय्यो, ह्याचा एकच प्रॉब्लेम आहे, वायझर ह्याचं लय मोठं बाहेर आहे ना. हे लागतं मागच्याला. लय धडकतं ते. $200 टाकायचं. ठेवते पैसे. कुठली ही? त्याला ते हे करायचं, WD-40 मारत राहायचं सारखं. हे करा बस सर. झिरो जरी पाहिलं तरी काटा मारतात ती. मारणारी कशी मारतात. लय भांगर बॉडीचे असतात ती. तिथं पण आमच्या दुसऱ्या ब्रँचेस आहेत ना मुंबईच्या, त्यांना पण सॅटरडे ऑफ नसतो. त्यांना हे हाफ डे असतो तिथं. अरे काय पाणी पाणी कधी संपणार आहे? पुणे महानगरपालिका काहीतरी काम करा. आहे बघा काय झोपलेत काय कॉन्ट्रॅक्टर सगळे. रस्त्यावरती गाडी चालवते का पाण्यावरची गाडी चालवते तेच कळत नाही. यो आईच्या गावात साखरपुडा. मातीची सोय केली रे. कधी समज बाबा ओढा फुल झाला, आणि माती रोडवर आले तर ते मरू नये त्याची आधी सोय करून ठेवली. प्री प्लॅनिंग चांगली प्लॅनिंग आहे. दूरदृष्टी. दूरदृष्टी. आता
जसा आंबिलवाड्याचा विषय झालता हा, तसा. पूर्वी तेव्हा कसं मासे विषय रोडवर आलते, पाणी रोडवर आलतं. म्हणून तुम्ही पहिलीच शिका दे, हा पहिलंच शिकून घ्या कसं करायचंय. हे चालू आहे गाडी. कुठून घ्यायचे सांग, इकडनं घ्यायचे तिकडनं घ्यायचे ना, आपलं म्हणजे वारजेच्या इकडनं घ्यायची का कसं असं म्हणलं. आयला हे पाणी, नदी काय संपत नाही. हो ना. आमच्याकडं जर ते पप्पाचं पिक्चर घेतलं का भाऊजी तो पण काय नाही. पहिलं गोष्ट आपली बाल मला हे कळत नाही ते फक्त जात कसं नाही दुसल्यावर. अरे ते प्रिंटेड आहे ती. प्रिंटेड नाही सर, त्याला दिल्यात ते करून देतात नाही का भाई. हा 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 तसं आहे काय. हा आईचा पप्पू मॅन. हा हो हो हो, आईच्या गावात होय 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 होय. रवी किशन. गाईज रवी किशन स्पॉटेड आहे. आई 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 नाही रे. मडगात लावलं असतं कमी कष्ट झाले असते का त्याला. अगं बाई, दररोज मडगात जर लावून आला असता तर जरा कमी कष्ट म्हणतात असं नाही वाटत का. मला वाटतं त्याच्या हेल्मेटपेक्षा महाग बालाक लावाय. हा 200-300 रुपये तर बडकला आहे बाई. ये फ्लाय बाय जाणार बघा. आपण हा पण एक मडगाड, हा असं करण्यापेक्षा एक मडगाड लावलं असं परवडलं असतं त्याला. एवढे कष्ट करणार आईच्या गावात मडगात लावलं असतं चिक्कल पण नसता उडला. हा. सेफ राहिले असतं. सेफ राहिले असतं. तर असं होता की सेफ्टी सोबत कॉम्प्रोमाइज. आता त्याला ओव्हरटेक करताना हात मागे ठेवायला लागतो. हा मग माझ्या मागं राहू नको म्हणाल. मी जर चिक्कल उडवलं पुन्हा मला होईल तू. माझ्या गाडीचं लय घाण उडतं. रवी किशन कसा होता मध्येच. आईच्या गावात. मला हेच घाण वाटतं इकडे यायचं म्हटल्यावरती. हे नाही संध्याकाळी काय करू, वारच्या साईडने निघू आणि तुला हायवेने असं सोडतो इकडं. असं करू. हेल्मेटच आहे. हा का. अरे पण जेवढ्याचं त्याने, पण ते पण सोड रे, जेवढं त्यांनी सायलेन्सरला खर्च केलाय तेवढा त्यांनी हेल्मेटवरती केला असता तर त्याला अजून जरा भारी वाटलं असतं ते. हा हा तसे केलेत त्यांनी. माझ्यासारखा असं माऊंट पण लावलाय. नाही इथं पण, आणि इथं हेल्मेटला पण होता. यामुळे ह्या लोकांमुळे R15 भाई, R15 बाईकले भाई नाही. भाई या लोकांमुळे फक्त R15 नाही रे, पूर्ण बायकर कम्युनिटीला गाणं ही. म्हणजे बाईक पण हे होते ना, आता ते झालं ना. म्हणजे तो व्हायरस आहे, व्हायरस हा. एवढे KTM वाले जीप मध्ये बाईक देत होते आधी, आणि वाट लावून लागली त्यांना प्राईस वाढवायला लागल्या. तरी घेत आहेत. तरी घेतात पण मागं कसं करायला. पप्पा जपला पाहिजे. हो मारले घाबरलो. मारायची त्याला, म्हणजे रेस कमी न करता जाऊन शिफ्ट मारला. हा फटाके फोडायसाठी. फटाके फोडण्यासाठी, पण नाही फुटले कारण की आम्ही येत ना, आम्हीच आलोय बाई. थांब ना रे तू. आयला मित्राची GT घेऊन आलो असतं आता, असलं कॉमेडी भेटलं असतं ना त्या घेतली.
गाईज परत एकदा आलोय आपण खडकवासला डॅम वरती. एवढी पब्लिक नाही आज. नाईस. हा गाईज व्ह्यू बघा, व्ह्यू आहे का भाई नाद. भाई पुणेकरांना समुद्राची गरज नाही, आपल्याकडे खडकवासला आहे, विषयच क्लोज. हॅलो गाईज, जर एक चहाची चुस्की घ्यायला आलो होतो आम्ही सिंहगडावरती. पोचतो दे पायथ्यापाशीच आहे. जास्त हार्डली मला वाटते 5 ते 10 मिनटं लागतील गाडी मॅक्स. गाडीने परत 5-10 मिनटं आपल्याला ट्रेक आहे. छोटंसंच आहे, जास्त नाही. म्हणजे एक चहाचं चुस्की घेऊ म्हणजे थोडी एनर्जी येईल. बघा इथं आलं आम्ही, सिंहगड स्पेशल बासुंदी चहा म्हणून काहीतरी इथं आलं. चहाले क्वालिटी म्हणून नादत नाही भाई. कधी तुम्ही आला नाही सिंहगडला नक्की या. बरोबर मानकर डोसा आहे ना, मानकर डोसा बरोबर शेजारीच आहे. लय क्वालिटीचा आहे. मानकर डोसाचा पिला होता जरा, म्हटलं आता काही नवीन वेगळा ट्राय करू म्हणून आम्ही आले सोबत. बाई कसं वाटते? हा एक नंबर आहे चहा, मस्त ट्राय. मस्त प्या इथं आल्यावर. बाकी खरंच म्हणजे जेन्युअन रिव्ह्यू देते. आम्हाला काय कोणी काही पैसे दिले नाही, काय नाही भाई. चहाचे पण पैसे, चहाचे पण पैसे द्यायचे आहेत ते. खरं तर फुकट नाही चहा काय आपल्याला. पण भावा एक नंबर आहे, एक नंबर चहा आहे. कधी आले ना तुम्ही या नक्की. तुम्हाला भेटतं एक 5 वाटतं 10 मिनटात पोहोचू ना आपण. 10 मिनटात तुम्हाला डायरेक्ट तिकडे लोकेशनवरती पोहोचते. म्हणजे टेक केअर. चलो बाय. हा जो नॉर्मल रोड आहे तो यायचा वरती पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे. तुम्ही ना सिंहगडला जात असाल ना तर तुम्हाला हा एक स्टॉप दिसेल इकडं, बरोबर तुमच्या डाव्या साईडला आहे. तिथूनच आपल्याला आहे ना पुढं जायचं इकडनं सरळ. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा हा जो रोड जातो आहे इकडनं, हा खाली नका जाऊ, नाही तर मग डायरेक्ट वर जायचं. ठीक आहे, इकडं जायचं आहे आपल्याला. इथं पण तुम्ही फोटो काढू शकता जसे वर काढतात बघा पब्लिक. ती इकडनं जायचं आपल्याला सरळ. आणि आपल्याला जायचं कुठे तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट. भाई व्हॅली बघा, एक नंबर व्ह्यू येतो, एक नंबर. बघा पूर्ण व्हॅली बघा, एक नंबर व्ह्यू. आणि आपल्याला जायचं आहे ना, तुम्हाला दाखवतो मी कुठं जायचं. आपल्याला तिकडं जायचं आहे बघा, त्या पॉईंटला जाणार आहे आपण आता. बघू सध्या तरी कोण नाही आहे, तर बघू काय होते. ठीक आहे, सोपा रोड आहे, काय विषय नाही काय. पुढं वर गेलं की तुम्ही सिंहगडला जाऊ शकता. काय चलो आपण पुढं जाऊन भेटू. ओके ठीक आहे, चलो जाऊया आता. गाईच आहे बघा, आपण चालू केले, पुढं आले थोडंसं. ते जी लोक चालली आहेत ना तिकडनं जायचं आपल्या बरोबर. पण तिथं होतं गाडी तिकडे लावता येते तुम्हाला, आणि इकडनं आपण जाऊ शकतो पुढं. इथं वरती जाऊ नका कारण की 2-3 रस्ते आहेत, तुम्हाला दाखवतो मी. आणि जरा चालताना हळू आहे बघा. मी चूक केली, मी क्रॉस घालून आले कारण की रस्ता खूप खराब आहे. पाय घसायला डायरेक्ट खाली आणि डायरेक्ट वर. ठीक आहे, त्यामुळे थोडं सावकाश या. पावसा पाण्याचं शक्यतो तुम्ही, मी जी चूक केली ती करू नका. क्रॉस घालून येऊ नका. ठीक आहे. 90% लोकांना ही लोकेशन माहीतच नाही मित्रांनो, जेन्युइन सांगतो. म्हणजे भरपूर जणांना माहीतच नाही लोकेशन. पण येताना नीट या, कारण काय बघा झाडी झुडपं आहेत, साप बीप पण येऊ शकतो. त्यामुळं प्रॉपर सेफ्टीने या तुम्ही. ठीक आहे. आता माझं तर अचानकमध्ये प्लॅन ठरला आहे, त्यामुळं आपण चाललो आहे. गाईज हे बघा आपण आलो आहे, बरंच चालून आलो आहे. बघा दिसतं तिकडनं पूर्ण ढगं उतरली आहेत गाईज सिंहगडावरती. खरं दृश्य तर अप्रतिम आहे. पण फक्त एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, सिरियसली पावसा पाण्याचं करू नका. आम्ही करतो आहे कारण काय लय खाजे आमच्यात. येत असाल ना सावकाश या, काय असं एकदम असं हार्ड नाही आहे एक्स्ट्रीम असा. कारण की माती आहे ना खूपच, पावसाचं तुम्हाला माहिती चिखल होतं त्यात, आणि ते चिखलामध्ये पाय घसरायचे चान्सेस जास्त असतात. क्रॉस घालून स्पेशली येऊ नका, ग्रिपवाले शूज घालून या. स्पोर्ट्स शूज असतील तर बेटर आहे. बाकी येताना जरा सांभाळून या. हां काय, जास्त दगदग करू नका जीवनाला. कारण काय कसं आहे, तुम्ही ह्या पॉईंटला आहे ना नंतर पण येऊ शकता. एक पावसाळा झाल्यानंतर तुम्ही या बिंदास, मस्त पॉईंट आहे तुम्हाला. म्हणजे कसं एक ऑफबीट लोकेशन आहे. तुम्ही काय म्हणतात त्याला, गर्दी जर तुम्हाला नको आहे आणि तुम्हाला ट्रेक हवा आहे, थोडासा निसर्गाचा व्ह्यू हवा आहे, नक्की येऊ शकता. फक्त तुम्ही येताना जरा सावकाश, तुमची काळजी घ्या. ठीक आहे, चलो भेटू. जरा जातो पुढं, बघतो काय. आत्ता तरी सध्या इथपर्यंत पोचलो आहे, पण निसर्गाचा तुम्हाला खरंच राहू. लोकेशन एक नंबर आहे. काय प्रणीत?
जिवंत आहे. बघू पुढं. बघू पुढं. नाही तर भेटू स्टोरी. हां नाही तर शेवटी महादेवाच्या दर्शनाला चाललं आहे. महादेव आहे आपल्यासोबत, काय विषय नाही. ओके चलो बाय गाईज. आलो होता आम्ही, काय ना मी एक क्लिप टाकल. तेच आहे फक्त वरती एक शिवलिंग आहे, पिंड आहे. आता त्याचा इतिहास तर मला खरंच ॲक्च्युअली जेन्युइन माहीत नाही. चुकीची इन्फॉर्मेशन देऊन आपल्याला काय करायचं नाही. पण बहुतेक जेव्हा मावळे इथं पाहणी करायचे त्यावेळी, समोर सिंहगड किल्ला आहे त्या साईडला, मागच्या साईडला, जेव्हा पाहणी करायचे त्यांच्या संरक्षणासाठी म्हणता येईल, किंवा एक आपण म्हणतो ना आपले हिंदू ह्याच्यात की पाया पाडायला, एक पॉझिटिव्हिटी घेण्यासाठी इथं एक शिवपिंड त्यांनी आय थिंक तयार केली असेल या दगडामध्ये, किंवा तयार झाली असेल. त्याचं काय सांगता येत नाही, मला इतिहास खरंच माहीत नाही. बरेच व्हिडिओ पाहिलेत पण इतिहास एक जण एक सांगते, एक जण दुसरं सांगते. पण नक्की जो इतिहास माहिती तो त्या मावळ्यांनाच माहिती, आपल्याला काय त्यातलं माहीत नाही. आम्ही फक्त एक बघायला आलो होतो. बहुतेक पावसाच्या ह्याच्यामध्ये तर शक्यतो मी तर म्हणेल येऊ नका, आणि जरी आले तरी आमच्यासारखे एडेचाळे करू नका. ह्यांनी तरी शूज घातलेत, मी तर क्रॉस घालून आले. वाटलं होतं एवढं हे स्टीप असेल. चढायला काय नाही, चढू शकतो, पण विषय काय रिस्क नको घ्यायला. तुम्ही करायचे एवढ्या लोक हां लगेच मारायचं नाही भाई, नाही तर तुम्ही ना आलायकांना हरामीच आहेत. टाकसार लगेच RIP. आणि आपलं परत रिटर्न जायचं आहे तर निघायचं का मग, काय करायचं? निघू, थांब ना मला एक घेऊ दे. ओके चलो गाईज, हाच तो हिडन जेम होता सिंहगडावरती. आता आम्हाला जायचं कसं, हां दाखवतो. हे बघा तो अख्खा यायचा रोड आहे बघा इकडनं, असा 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 करून यायचं आहे वरती. तिकडनं यावं लागतं तुम्हाला. परत आम्ही तिकडनं चालत आलो आहे. आय थिंक 5 ते 10 मिनटाचं आहे तसं पॅच आहे चालायचा. त्यामुळं आम्ही रिस्क नको आहे, त्यामुळेच आम्ही चढत नाही. चढायला काय नाही, आम्ही चढू शकतो, पण आमच्याकडे हेल्मेट आहे, मोबाईल्स आहेत, आणि आम्ही प्रॉपर ते ह्याच्यात आलेलं नाही की आम्ही तो चढू शकतो. कारण की इथं बघितलं तुम्ही प्रॉपर शेवाळ झालेलं आहे बघा, दिसतंय का? प्रॉपर शेवाळ झाले. ग्रिप पण अशी ग्रिप पण भेटत नाही आहे. त्यामुळं रिस्क नको घ्यायला, आणि तुम्ही रिस्क घेऊ नका. ओके, आजच्यासाठी भावांनो एवढंच आहे. कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करा, सांगा काय तुमच्याकडून काय वाटतं बाबा, काय गोष्टी सुधारू शकतो मी, काय गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे आणि अजून एक करायचं आहे तुम्हाला, एक सरप्राईज आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि तो ब्लॉग तुम्ही नक्की पहा. कारण का माझ्या जीवनातला म्हणेल मी सेकंड आय थिंक सो थर्ड ड्रीम मी पूर्ण केलेलं आहे. बरेच बायकर्स लोकांचं ड्रीम असतं हे, त्यामुळं तुम्ही हे नक्की, सॉरी व्हिडिओमध्येच पोस्ट झाला होता. तुम्ही नक्की पुढचा ब्लॉग बघा. ओके, आणि ही क्लिप तुम्ही इंस्टाग्रामवरती पण बघू शकता, आणि जर तुम्ही इंस्टाग्रामचे ऑडियन्स असाल तर यूट्यूबवरती नक्की बघा. फुल ब्लॉग तुम्हाला यूट्यूबवरती दिसणार. ओके, ते नाही इथे येऊन असं 1.5-2 तास बसलं तरी फ्रेश आहे भाई, फ्रेश आहे. हां, आता तुम्हाला एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो येणार आहे ना, आणि ते बोलतात ना भाई, हे बघा महादेव जेव्हा तुम्हाला बोलवल तेव्हाच तुमचं त्याचं भेट भेट होणार आहे, त्याशिवाय तुमची भेट होणार नाही. हां तसंच आहे ते. असं आहे सगळ्या. कारण काय बघा, शेवटी महादेव जेव्हा बोलवतो तेव्हा आम्ही आलो इथपर्यंत आलो आहे, पण फक्त आम्ही जाऊ शकतो वरती नाही असं नाही, पण आम्ही रिस्क घेत नाही आहे. कारण की खूपच असं ओलसर झालेलं आहे, शेवाळ आलेलं आहे, आणि त्यामुळे जर चुकूनसुद्धा ग्रीप सुटली तर डायरेक्ट तर तोंड आपटल नाही तर डोकं फुटल. आणि इथं जरी लांबनं बोलवलं तरी कोण नाही आहे इथं, ॲटलीस्ट 2-3 किलोमीटरच कोण नाही इकडं. कारण की आम्ही गाडी खूप लांब लावलेली आहे, तिकडनं चालत आलो आहे आम्ही. 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक आहे, स्लोली आलं. मी तर म्हणतो तुम्ही हिवाळ्यात या, मस्त सगळी ग्रीनरी असेल, हिरवगार वातावरण असणार तेव्हा पण, आणि तेव्हा फक्त हे पाऊस नसणार. पावसाचं तुम्ही रिस्क घेऊ नका. ओके, तर चलो बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. दिस इज राहुल बोरकर सायनिंग ऑफ, बाय. आव्हान ते डेंजर चाललं आहे बघा, उतरलं आपलं पॉईंटवरून खाली आले. मारायला घेतलं
वारा लय बघा लय वारा आहे